चतुर बालक रमण. महाराष्ट्रात एक मुलगा होता. त्याची आई खूप प्रेमळ व सत्संगी होती. ती मुलाला थोडेफार ध्यान शिकवत असे. मुलगा जेव्हा 14-15 वर्षाचा झाला तेव्हा त्याची बुद्धी खूप विलक्षण बनली. पुढे तोच अतिशय प्रसिद्ध न्यायाधीश बनला. त्याचे नाव होते मर्यादा रमण. 4 दरोडेखोर होते. त्यांनी एके ठिकाणी दरोडा घातला तेव्हा हिरे जवाहिरांची पेटी मिळाली. ती सुरक्षित ठेवण्यासाठी 4 जण एका प्रामाणिक आजीकडे गेले. पेटी देऊन ते आजीला म्हणाले, आजीबाई, आम्ही 4 मित्र व्यापार धंद्यासाठी निघालो आहोत. आमच्याजवळ थोडे धन आहे. येथे आमची कोणाशी ओळख नाही. ही जोखीम कुठे बरोबर घेऊन फिरावे. तुमच्याजवळ ही ठेवा आणि जेव्हा आम्ही 4 मिळून परत येऊ तेव्हा परत द्या. आजीबाई म्हणाल्या, ठीक आहे. पेटी देऊन 4 जण निघून गेले. पुढे गेल्यानंतर एक गुराखी दूध घेऊन विकायला निघाला होता. या लोकांनी दूध पिण्याची इच्छा झाली. जवळ काही भांडे नव्हते. 3 जण त्यांच्या 4थ्या शोभताला म्हणाले, जा, ते आजीबाईचे घर दिसत आहे. तिथून भांडे घेऊन ये. आम्ही इथे वाट पाहत आहोत. 4था भांडे आणायला निघून गेला. रस्त्यात त्याची बुद्धी बिघडली. तो येऊन आजीबाईंना म्हणाला, आजीबाई, आम्ही विचार बदलला आहे. आम्ही येथे थांबणार नाही. आजच शहरापासून दूर जाणार आहोत. म्हणून आमची पेटी परत द्या. माझे 3 मित्र समोर उभे आहेत. मला पेटी आणायला पाठविले आहे. आजीबाईंनी बाहेर येऊन त्यांच्या मित्राकडे पाहिले तर 3ही दूर उभे होते. आजीबाईंनी खात्री करण्यासाठी त्यांना इशाऱ्याने विचारले, याला देऊ का? तिघांना वाटले की आजीबाई आम्हाला विचारित आहे, याला भांडे देऊ की नको म्हणून. तिघांनी लांबूनच होकार दिला, हो हो, त्याला देऊन टाका. बरीच वाट पाहिल्यानंतर ते आजीबाईकडे आले. त्यांना कळून चुकले की 4था पेटी घेऊन पळून गेला. आता तर ते आजीबाईंवरच चिडले. तुम्ही एका जणाला पेटी दिलीत. ही बातमी राजदरबारात पोहोचली. दरोडेखोरांनी राजाला सर्व हकीकत सांगितली. राजाने आजीबाईंना विचारले, काय हो, या लोकांनी पेटी दिली होती का? होय महाराज. असे म्हणाले होते का की 4 जण आल्यावर पेटी द्या? होय महाराज. तुम्ही तर एकाच माणसाला पेटी दिली. आता या तिघांनाही त्यांचा वाटा मिळाला पाहिजे. तुमची धनसंपत्ती, जमीन जुमला, गाय म्हैस जे काही असेल ते विकून या लोकांना वाटा द्यावा लागेल. हा आमचा आदेश आहे. राजाने आदेश दिला. आजीबाई रडू लागल्या. त्या विधव्या होत्या. घरात लहान मुले होती. कमविणारा कोणी नव्हता. संपत्तीचा लिलाव झाला तर उदरनिर्वाह कसा करायचा? त्या स्वतःच्या नशिबाला दोष देत रडत रडत रस्त्याने चालल्या होत्या. 15 वर्षाच्या रमणने त्यांना पाहून विचारलेत, आजीबाई, काय झाले? काय रडत आहात? आजीबाईंनी सर्व हकीकत सांगितली. शेवटी म्हणाल्या, काय करू बाळा, माझे नशीबच फुटके आहे. नाहीतर त्यांची पेटी का घेतली असती मी? रमण म्हणाला, आजीबाई, तुमच्या नशिबाचा दोष नाही, दोष तर राजाच्या बुद्धीचा आहे. योगायोगाने राजा गुप्त वेशात तिथूनच चालले होते. त्यांनी ऐकले आणि जवळ येऊन विचारू लागले, काय झाले? अशी गोष्ट आहे की नगरातील राजाला न्याय करता येत नाही. या आजीबाईच्या बाबतीत चुकीचा निर्णय दिला आहे. रमण निर्भयपणे बोलला. राजा म्हणाला, जर तू न्यायाधीश असतास तर काय न्याय दिला असतास? तरुण रमणचे बोलणे ऐकून राजाचे कुतूहल वाढत होते. रमण म्हणाला, राजाला न्याय द्यायची असेल तर मला राजदरबारात बोलवावेत, मग मी न्याय देईन. दुसऱ्याच दिवशी रमणला राजदरबारात बोलविले गेले. सभा भरली होती. त्या आजीबाई व 3 मित्रांनाही बोलवण्यात आले. राजाने पूर्ण जबाबदारी रमणवर सोपवली. रमणने अनुभवी न्यायाधीशाप्रमाणे खटला चालवून प्रथम आजीबाईंना विचारले, अहो आजीबाई, 4 सज्जनांनी तुम्हाला पेटी सांभाळायला दिली होती का? आजीबाई म्हणाला, होय. रमण म्हणाला, 4ही सज्जन एकाच वेळी पेटी घेण्यासाठी येतील तेव्हाच पेटी द्यायला सांगितले होते का? आजीबाई म्हणाल्या, हो.
रमण त्या तिघांकडे वळून म्हणाला, अरे आत्ता तर भांडायचे काही कामच नाही. सद्गृहस्थ हो, तुम्ही असेच म्हणाले होते ना की आम्ही चौघे मिळून येऊ, तेव्हा आम्हाला पेटी द्या. दरोडेखोर म्हणाले, होय बरोबर आहे, आम्ही आजीबाईंना असंच बोललो होतो. रमण म्हणाला, या आजीबाई तर आत्तासुद्धा तुम्हाला पेटी द्यायला तयार आहेत, पण तुम्हीच तुमच्या अटीचे खंडन करीत आहात. दरोडेखोर म्हणाला, कसे? रमण म्हणाला, तुम्ही चौघे मित्र मिळून याल तर आता लगेच तुम्हाला तुमची पेटी मिळवून देतो. तुम्ही तर तिघेच आहात, चौथा कुठे आहे? दरोडेखोर म्हणाला, साहेब तो तर त्याला बोलवून आणा. जेव्हा चौघे बरोबर याल तेव्हाच तुमची पेटी मिळेल. निष्कारण या बिचाऱ्या आजीबाईंना त्रास देत आहात. तिघे दरोडेखोर हिरमुसले आणि तिथून निघून गेले. संपूर्ण सभा थक्क झाली. खरा न्याय देणाऱ्या प्रतिभावंत बालकाची युक्तियुक्ती चतुराई पाहून राजा देखील खूप प्रभावित झाला. यातून बोध, बुद्धीचा चांगला उपयोग करून चातुर्य कमवा.